नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 विषयातलं 5व्या प्रकरणाचा काही भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये संख्येनं प्रश्नसंग्रह आपला सुरुवात होती. त्याच्यातले आपण 8 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तर त्याच्या पुढील प्रश्न जे आहेत 9व्यापासून पुढचे ते आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, मी फक्त प्रश्न वाचतोय. एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. एक बाग आहे, त्याची लांबी 77 मीटर आणि 50 मीटर रुंदी आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेल्या टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा, असा प्रश्न आहे. मग बघा, आपण आता या प्रश्नामध्ये नेमकं SN काय आहे आणि 77 मीटर, समजा ही चौकोनी आयताकृती बाग आहे आणि 50 मीटर आहे त्याचा रुंदी, 50 मीटर. याच्यामध्ये तळ आहे वर्तुळाकार. याचा व्यास जो आहे तो आहे 14 मीटर. व्यास किती आहे? 14 मीटर. व्यास आहे 14 मीटर. मग अशा प्रश्नांमध्ये आपल्याला आता SN काढायचा आहे. मग SN संभाव्यता काढण्यासाठी SN ची गरज आहे, NA ची गरज आहे, NA ची गरज आहे, NA ची गरज आहे, नाही का? ते तर इथं दिसतच नाही. मग ते कशा पद्धतीने काढता येईल? तर आपल्याला माहिती आहे मोठा घटक म्हणजे काय येतो NS आणि लहान घटक जे असते ते NA, NB, NC. मग इथं मोठा घटक जर दिसतोय तो आहे कशाचा? आयताचा दिसतोय. आणि छोटा काय आहे? वर्तुळाकार, म्हणजे हे तळ्याचा. आणि ही बाग म्हणजे काय नाही. मग या ठिकाणी बाग जे आहे ते NS आपण घेऊ शकतो. संभाव्यतेचा नमुना अवकाश म्हणजे बाग, आणि हे म्हणजे पहिली घटना तळ्याची टॉवेल पडण्याची जी घटना आहे. मग ते कसं काढता येईल? तर आपण हा पूर्ण भाग म्हणजेच काय झालं? क्षेत्रफळ. पूर्ण भाग म्हणजे क्षेत्रफळ आहे. मग या ठिकाणी बागेचं क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. बघा, बागेचे क्षेत्रफळ. बाग कशा आकाराचे? आयताचे. म्हणून मग त्याचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, बरोबर. लांबी किती? 77. रुंदी किती? 50. म्हणून मग 77 गुणिले 50. मग याने गुणून घेऊ. 5 7 35, 5 चला 3, 5 7 35, 35 आणि 3 38 ने 88 0 चौरस मीटर. कारण हे दोघं मीटर मध्ये आहेत हे. मग हा घटकच म्हणजेच काय झाला तुमचा? NS. हा घटकच काय झाला? क्षेत्रफळ म्हणजेच काय आलं? NS. ठीक आहे. आता आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं, ह्या तळ्याचं. पण तळ्याचं क्षेत्रफळ, तळ्याचा आकार काय आहे? वर्तुळाकार. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित असणं गरजेचं आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr वर्ग. पण πr वर्ग हा तर व्यास दिलेला आहे आपल्याला. आपल्याला त्रिज्या काढणं सुद्धा गरजेचं आहे. तळ्याची त्रिज्या आधी काढून आपण. त्रिज्या बरोबर त्याचा व्यास दिलेला आहे. व्यास भागिले 2. व्यासाचे नेहमी बरोबर 14/2 बरोबर भाग दिला 7 मीटर मध्ये दिलेले, म्हणून हे 7 मीटर. ही तळ्याची त्रिज्या आहे. ठीक आहे. आता तळ्याचे क्षेत्रफळ काढू आपण. तळ्याचे क्षेत्रफळ बरोबर किती? मग तळ्याचे क्षेत्रफळ सूत्र आहे तळाचा आकार वर्तुळाकार आहे πr वर्ग. पायची किंमत आपल्याला नेहमीची माहित असते 22/7 गुणिले त्रिज्या किती? 7. r वर्ग आहे म्हणून 2 वेळेस लिहिलं. 7 गेला 7 गेला. 22 गुणिले 7 बरोबर किती झाले? 154 चौरस मीटर. हे तळ. आता आपण या तळ्यामध्ये टॉवेल पडण्याची संभाव्यता काढू. तळ्यात टॉवेल पडण्याची संभाव्यता बरोबर. मग या ठिकाणी हा जो 154 हा जो घटक आला हा काय? NA. NA बरोबर किती? मग 154. NA किती झाला? 154. मग आता संभाव्यता
पी ए बरोबर एन ए छेद एन एस. एन ए किती आहे 154 आणि एन एस किती आहे 3850. याला भाग द्यायचा. ठीक आहे, याला 22ने भाग जाऊ शकतो, 7ने भाग जाऊ शकतो. बघा 22ने भाग देतो मी. 22 1 22 7 54 अशी इथं 22 1 22 उरले किती 16. 22 1 22 उरले 16 करून घेतला 5 झाले 165. परत 22चा पाढा म्हटला. 22 पंचे 110, 22 सक 132, 22 साते 154. मग 154 याच्यातून वजा केलं किती उरला हा 1. इथे किती उरला 1, इथं 0. ठीक आहे, किती हा 0 इथला घेतला 110 झाले. मग या ठिकाणी आधी कितीने भाग गेला आता बघा 22 हा 22 1 22 नंतर 22 साते 154 आणि 110 22 पंचे 110 7 आणि 7ने भाग जाऊ शकतो. कोण कसा भाग जाऊ शकतो बघा 7 1 7 7 जुने 14 उरले 3 करून घेतला 5 7 5 35 बरोबर किती आला 1/25. आणि म्हणून ती टॉवेल तयार करण्याची संभाव्यता काय 1/25 किंवा 1/25 1/25. अशा प्रकारे तो प्रश्न आपण सोडवू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. 10 नंबरचा प्रश्न. तो तुम्हाला होमवर्क आहे, फक्त थोडक्यात त्याच्याविषयी माहिती देतोय सांगतोय. बघा एक आकृती दाखवली आणि इथं काही अंक लिहिले. मग बघा प्रश्न. संधीच्या एका खेळामध्ये 1 ते 8 1 2 3 4 5 6 7 8 यापैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढ. तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे अशा प्रकारचं दिलेलं आहे. मग याचा यस काय येते यस जर लिहायचं म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एस किती आला याचा 8. आता त्यांनी म्हटलंय पहिलं तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. 8 वर स्थिरावणे म्हणजे काय ए बरोबर 8 लिहू शकतो आपण. कंसामध्ये लिहिलं 8 म्हणून एन ए बरोबर 1 कारण 8 एकच वेळेस आहे. कुठलाही अंक जर घेतला 8 वर स्थिरावणे 7 वर स्थिरावणे 5 वर स्थिरावणे 4 वर स्थिरावणे एकच येणार आहे. त्याचं कंसात फक्त काय येणार आहे तो जो अंक लिहिला आणि एन ए बरोबर 1 असं लिहिलं. मग काही ए बरोबर एन ए भागिले एन एस बरोबर 1/8. हे पहिल्याचं उत्तर. दुसरं बघा तो बाण विषम अंकावर स्थिरावतो. मग विषम अंक कोणते मग बी घटना काय विषम अंक. विषम कोणते 1 3 5 7 इथेही दिसत आहेत 1 3 5 आणि 7 4 अंक आहेत. किती 4. मग एन बी बरोबर किती 4. पी बी बरोबर एन बी भागिले एन एस 4/8 4 1 4 4 2 8 1/2 त्याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असते. मग 2 पेक्षा मोठी 2 पेक्षा मोठे जर पाहिलं तर 1 आणि 2 नाही तर 2 पेक्षा मोठे 3 4 5 6 7 8 किती झाल्या 1 2 3 4 5 6 संख्या आल्या. म्हणजे सी मध्ये किती 3 4 5 6 7 8 म्हणजेच एन सी बरोबर किती 6. म्हणजेच मग काय झालं पी सी बरोबर एन सी भागिले एन एस बरोबर 6 भागिले 8. 2 भाग जातो 35 6 बेचोक 8 3/4 त्याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न त्याच्यात दिलाय. बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असते. 9 पेक्षा लहान जर म्हटलं तर कोणते आले सर्वच आले. म्हणून डी घटना लिहू आपण. डी मध्ये सर्वच अंक लिहितील 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून मग एन डी बरोबर किती आले 8. मग आता पी डी बरोबर त्याची संभाव्यता पी डी बरोबर एन डी भागिले एन एस एन डी भागिले एन एस. मग एन डीची किती 8 8 भागिले 8 बरोबर 1 म्हणजेच मग पी डीची संभाव्यता किती आली 1. त्याच प्रकारे आता
पुढची 11वा प्रश्न सुद्धा तुम्हाला होमवर्कच आहे बघा. त्यांनी काय म्हटलं, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे एका खोक्यात आहेत. म्हणजेच काय, यस त्याच्यासाठी लिहिणार. हा 10व्या प्रश्नासाठी यस, 11व्या प्रश्नासाठी यस काय लिहिणार, 0 1 2 3 4 5 यस किती झाला तो, एस बरोबर 6, कारण 6 संख्या आहे. ठीक आहे. तर प्रत्येक घटनेची पुढचे त्याच्यात प्रश्न आहे, काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असते. नैसर्गिक संख्या कुठून येत, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 1 2 3 4 5 म्हणजे अनंत, 1 पासून अनंत ह्या नैसर्गिक संख्या. पण इथे किती दिसत आहेत, 5 संख्या दिसत आहेत. म्हणून एन ए बरोबर किती, 1 2 3 4 5. ते ए बरोबर 1 2 3 4 5, एन ए बरोबर किती येईल, 5. म्हणून मग पी ए बरोबर एन ए भागिले एन एस, 5/6. याचं 5 आणि हा 6, 5/6 त्याचं उत्तर येईल. त्यानंतर त्याच्या पुढचं जर पाहिलं तर काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असते. 1 पेक्षा लहान किती संख्या आहेत, 0. म्हणजे बी घटनेमध्ये काय घेणार तुम्ही, बी बरोबर फक्त त्याच्यामध्ये 0 येणार. म्हणून एन बी बरोबर 0 नाही. किती, 1 घटक आहे त्याच्यात, रिक्त असलं तर आपण 0 लिहितो. आणि इथं हा घटक आहे 0, हा अंक इथं आहे. म्हणजे एन बीची किंमत किती आली, 1. मग पी बी बरोबर एन बी भागिले एन एस बरोबर 1/6. त्याच्यानंतर त्यातला तिसरा प्रश्न बघा, काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असते. पूर्ण संख्या 0 पासून पुढच्या ज्या आहेत, 0 1 2, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येमध्ये एवढाच फरक आहे. नैसर्गिक संख्या 1 पासून अनंत आहे आणि पूर्ण संख्या त्याच्यामध्ये फक्त 0 ॲड झालेला आहे. मग पूर्ण संख्या मग कोणत्या आल्या, 0 1 2 3 4 5 या सर्वच आल्या. म्हणजेच त्याचं उत्तर काय येईल, मग सी बरोबर 0 1 2 3 4 5, एन सी बरोबर 6. म्हणून पी सी बरोबर एन सी भागिले एन एस बरोबर 6 भागिले 6 बरोबर 1. त्याच्यातला शेवटचा बघा, काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असते. 5 पेक्षा मोठी संख्या आहे का, नाही. म्हणजेच तो काय येणार आहे, रिक्त संच दाखवावा लागेल, डी. म्हणून एन डी बरोबर काय येणार आहे, 0. म्हणून 0 भागिले 6, पीडीची किंमत 0 येणार आहे. अशा प्रकारे हा 11वा प्रश्नही संपलेला आहे. 12व्या प्रश्नाकडे वळू आता आपण. प्रश्न क्रमांक 12. त्यांनी म्हटलंय, एका जागेत 3 लाल 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बघ 12वा प्रश्न, लाल 3 चेंडू, नंतर हिरवे 3 चेंडू आणि पांढरे सुद्धा 3. पांढरे 3 चेंडू. मग हेच कसं बघा, लालसाठी आपण आर वापरू शकतो, हिरव्या ग्रीन जी वापरू शकतो, पांढरा व्हाईट. म्हणून मग यस बरोबर किती, लाल चेंडूसाठी मी वापरतोय R1 R2 R3. ग्रीन चेंडूसाठी वापरतोय G1 G2 G3 आणि पांढऱ्यासाठी वापरतोय W1 W2 W3. म्हणून किती झाले, एन एस बरोबर 9. एन एस बरोबर किती आहे, ते 9 घटक आहे. म्हणून 9 लिहिलं. आता त्यामध्ये बघा, यादृच्छिक पद्धतीने म्हणजे डायरेक्ट, काढलेला चेंडू लाल असणे. काय म्हटलं, काढलेला चेंडू लाल असणे. बघा मग काय, ए बरोबर लाल म्हणजे R1 R2 रेड आणि R3. म्हणजे एन ए बरोबर किती झाले, म्हणून पी ए बरोबर एन ए छेद एन एस बरोबर 3/9. भाग जाऊ शकतो, 3 1 3 3 3 9. म्हणून पी ए बरोबर किती आलं, 1/3. ठीक आहे. दुसरं यामध्ये फक्त लाल म्हटलंय, लालच्या ऐवजी जर हिरवा म्हटलं तरी तेच येतं, 3च आहे. त्याच्यात पांढरा म्हटलं तरी तेच आहे. आता पुढे बघा, काढलेला चेंडू लाल नसणे. बघा, काढलेला चेंडू लाल नसणे. हे लक्षात घ्या, असणे आणि नसण्यामध्ये खूप फरक आहे. नसणे म्हणजे लाल नको, मग लाल नको तर मग राहिली कोणती,
हिरवा आणि पांढरा, म्हणजे हे दोघंही असू शकतात, पण लाल नकोय. प्रश्नामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. असणे नसणेवर नसणे म्हटले म्हणून मग ही बी घटना लिहितोय. लाल नकोय मला, मग काय G1 G2 ग्रीन चालेल, G3 नंतर W1 W2 W3 म्हणून NB बरोबर किती आहे 6. NB बरोबर 6 म्हणून मग PB बरोबर NB छेद NS बरोबर 6/9 भाग जाऊ शकतो. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणून PB किती आलं 2/3. ठीक आहे. त्याच प्रकारे त्याच्यात अजून दिलंय काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. लाल किंवा पांढरा ते तुम्ही सोडवायचं. तिसरं जे आहे ते तुम्ही सोडवा. लाल किंवा पांढरा, लालचे हे 3, पांढऱ्याचे 3. फक्त हे जे लिहिलंय याच्याऐवजी इथे काही R1 R2 R3 तेच येणार. सी इथं सी लिहिणार, इथं सी, इथं मग, आणि उत्तर हेच सेम, काहीच अर्थ बदल नाही. फक्त ग्रीनच्या ऐवजी रेड त्याच्यामध्ये येणार. काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. ठीक आहे. या प्रश्नांचे तिसऱ्यातलं उत्तर तुम्ही शोधायचं. त्यानंतर पुढचा 13वा प्रश्न बघा. 13 नंबरचा प्रश्न आहे. एका कार्डावर एक याप्रमाणे मॅथेमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिलेली आहेत. सर्वच लिहिली मॅथेमॅटिक्स. मग आपण त्याचं यस तयार करू. मॅथेमॅटिक्स पूर्ण स्पेलिंग मध्ये जे अंक आहेत ते सगळं MATHE मॅथे मॅथ. ठीक आहे. सर्वच्या सर्व MATH मॅथमॅटिक्सचं जे स्पेलिंग त्याचे सर्व अक्षर ते आपण लिहितो. इयत्ता 9वी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काय होतं की संचामध्ये डबल अक्षर लिहित नाही, पण इथं आपल्याला सर्व जे आहेत ते लिहायचे. म्हणून NS किती आला NS किती अक्षर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. NS किती आला 11. त्यांनी काय म्हटलंय बघा, त्याच्यात घटना दिलेली आहे की काढलेले अक्षर यम असण्याची संभाव्यता. काढलेले अक्षर यम असणे. यम किती वेळेस आहे 1 आणि 2, म्हणून मग एक घटना लिहिली. यम हा एक यम आणि हा दुसरा यम, म्हणून मग काय NA बरोबर किती झाले 2. म्हणून मग PA बरोबर NA छेद NS बरोबर 2/11. भाग जात नाही म्हणून PA बरोबर 2/11. अशा प्रकारे याचं उत्तर मिळतं. ठीक आहे. एचं पण त्याचे काढलेले अक्षर ए असणे. एचं ए 2 वेळेस आहे. याचे फक्त एमच्या ऐवजी काय टाकायचं इथं ए येणार आणि इथं बी घटना म्हणू शकतात. बाकीचे अक्षर एकच वेळेस आहेत. टी असणे, एच असणे. टीचे सुद्धा 2 आहेत. टीचे पण 2 येतील, म्हणजे असं आय सी एस बाकी त्यांचं एक एक येणार आहे. पण इथं जर स्वर म्हटलं तर काढलेले अक्षर बघा मी टाकतोय. काढलेले अक्षर स्वर असणे. तुम्हाला माहिती आहे इंग्रजीतला स्वर जर आहे तर तो काय आहे इंग्रजीमध्ये ए आय ओ यू हे स्वर आहेत. मग इथं ए दिसतोय, ए ई दिसतोय, ई परत ए आहे, परत आय आहे. किती झाले एन बी बरोबर 4. आणि म्हणून PB काही प्रश्न नाही आहेत, पण मी स्वतः त्यामध्ये टाकत आहे NS बरोबर 4/11. म्हणून PB बरोबर 4/11. अशा प्रकारे आपण याचे उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण 14वा प्रश्न बघू. 14वा प्रश्न.
14व्या प्रश्नात म्हटलंय एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढ. बघा एका शाळेत एकूण विद्यार्थी मग शाळेमध्ये किती आहेत बघा. शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत 200 म्हणून NS किती झालं 200. कबड्डी आवडणारे विद्यार्थी बघू आपण. कबड्डी आवडणारे विद्यार्थी किती आहेत 135 म्हणून NA लिहितो मी 135. नंतर कबड्डी न आवडणारे विद्यार्थी किती येतील मग 200 मधून 135 गेले किती 65 म्हणून NB बरोबर 65. पण एक लक्षात घ्या इथं आपल्याला कबड्डी न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्यता सांगितलेली आहे, आवडणाऱ्यांची नाही. म्हणजे ही काढायची सांगितली म्हणजे NB काढायचं आहे. पण आपण दोघंही काढणार आहोत कारण हेच विचारतील असं नाही, हे सुद्धा विचारू शकतात म्हणून आपण दोन्ही काढू. मग पहिले याची संभाव्यता PA बरोबर NA छेद NS बरोबर किती मग 135 छेद 200. 5 ने भाग जाऊ शकतो दोघं ठिकाणी. मग 5 1 5 5 2 10 5 7 35 5 4 20 0. आता याला काही भाग जात नाही. PA बरोबर 27 छेद 40. तर बीचं याही पहिले PA संभाव्यता काढली. आता PB बरोबर NB छेद NS बरोबर 65 छेद 200 ची किंमत. पुन्हा 5 ने भाग जाऊ. 5 1 5 उरले 1 15 5 3 15 13 5 65 आणि 5 4 20 0 म्हणून PB बरोबर किती 13 छेद 40. अशा प्रकारे आपण दोन्ही संभाव्यता या उदाहरणाच्या काढू शकतो. त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 15व्या प्रश्नाकडे बघा. पंधरा क्रमांकाचा प्रश्न आहे तो काळजीपूर्वक वाचा. बघा 0 1 2 3 4 यापैकी अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल असं स्पष्ट म्हटलेलं आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल. मग बघा कोणत्या संख्या दिल्या आहेत यामध्ये 0 1 2 3 आणि 4 या संख्यांपासून या अंकांपासून या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करणे. 2 अंकी अंकांची पुनरावृत्ती चालेल. आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की अंकांची पुनरावृत्ती नको म्हणजे 11 22 33 44 55 अशी संख्या नको. पण इथं आपल्याला चालणार आहे. ठीक आहे म्हणून मग आपण यस तयार करू. 0 1 0 2 ह्या 2 अंकी संख्या अशा होत नसतात. पुढे 0 असेल तर ती 1 अंकी संख्या होते आणि मग ती चालणार आहे म्हणून 10 नंतर 11 अंकांची पुनरावृत्ती चालणार आहे 12 13 14 नंतर 20 21 22 23 24 नंतर 30 31 32 33 34 40 41 42 43 आणि 44 कारण 4 क्रमांकाच्या संख्या आहेत म्हणून
एन एस किती आला 20 संख्या तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. मग आता त्याच्यातले प्रश्नांचा विचार करू आपण. बघा काय प्रश्न केले. ती संख्या मूळ संख्या असते. ती संख्या मूळ संख्या असं. याच्या आधीच्या याला आपण मूळ संख्या सुद्धा लिहिल्या होत्या. तुम्हाला शोधायला सांगितलं होत्या. मूळ संख्येचं जर पाहिलं तर 13, 11 आहे, नंतर 13 आहे, त्यानंतर 23 आहे, 23 नंतर 31 आहे, 31 नंतर 41 आहे आणि 43. किती आहेत. 1 2 3 4 5 6. एन ए बरोबर 6 संख्या आहेत. ह्या मूळ संख्या 6 आहे. म्हणून मग पी ए संभाव्यता बरोबर आपलं सूत्र एन ए छेद एन एस बरोबर 6 छेद तिथे एकूण 20 भाग जाऊ शकतो. 2 आणि जाईल. बेद एक 6 बेद आहे 20 आणि म्हणून पी ए बरोबर 3/10. ए बरोबर 3/10. दुसरा प्रश्न बघूया याच्यामध्ये. त्याच्यात दुसरा दिला आहे. ती संख्या 4च्या पटीत असते. ती संख्या 4च्या पटीत असते. 4च्या पटीतली संख्या मग काय असेल. डी ही घटना लिहू आपण. म्हणजे 4चा पाडा 4 त्रिक 12 नंतर 4 चौक 16 4 पंचे 20. 16 येणार नाही कारण 16 इथं नाही. ज्या संख्या 4 7 24 येईल. 4 7 28 नाही. 4 8 32. 4 9 36 नाही. 4 आहे 40 आहे आणि पुढे शेवटी 44 आहे. 4ला 44 दिला सुद्धा 4 ने जातो. तो 4च्याच पटीत 4 4 वाढवून नेले. म्हणून एन डी संख्या झाली 1 2 3 4 5 6. या सुद्धा 6च आहे. ठीक आहे. म्हणून मग काय पी व्ही बरोबर एन डी छेद एन एच बरोबर 6 छेद 20 बरोबर 3/10 भाग दिला. म्हणून पी व्ही सुद्धा किती आलं 3/10. त्याची सुद्धा संभाव्यता 10. तिसरा विचारलेला आहे. ही संख्या 11च्या पटीत असते. ही संख्या 11च्या पटीत असते. 11च्या पटीतल्या संख्या काय सी. 11 1 11 11 2 22 11 3 33 आणि 11 चौक 44. इथून आपण इथूनच शोधतो. त्यांचे 11 22 33 आणि 44 पुढे भरपूर आहेत पण ते आपण घेऊ शकत नाही कारण इथे तेवढेच आहेत. म्हणून एन सी बरोबर किती 11. याचं उत्तर मग पी सीचं सूत्र टाकून तुम्ही सोडवायचं. 11/20 भाग जात नाही त्याचंही. मग याच्यामध्ये अजून काही प्रश्न मी देतोय. ठीक आहे. चौथा प्रश्न. पूर्ण वर्ग संख्या असणे. ही संख्या पूर्ण वर्ग असणे. 5वा प्रश्न आहे समसंख्या असणे. ही संख्या सम असणे. 6वा आहे विषम संख्या असणे. ठीक आहे. अशा प्रकारे मग पूर्ण वर्ग म्हणजे काय वर्गसंख्या म्हणजेच काय 1 असू शकतो. 1 वर्गसंख्या आहे. 4 आहे 9 आहे 16 आहे 25 आहे नंतर 36 49 64 असे अनेक आहेत. पण इथं दिसते का मग इथं एकही पूर्ण वर्गसंख्या नाही. म्हणजे याच्या बाबतीत काय येणार आहे. हे जर डी घटक घेतला तर काही डी बरोबर मग रिक्त संच एन डी बरोबर 0 म्हणून पी डी बरोबर एन डी भागिले एन एस 0 भागिले किती 20 0 भागिले 20 बरोबर 0. समसंख्या मग समसंख्या कोणत्या तिथं दिसत आहे. 10 आहे 12 14 3 झाल्या. 4 ही चौथी संख्या ही 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10 11 आणि 12 संख्या आहे. त्याच्यामध्ये किती आहेत 12 संख्या समसंख्या आहेत. म्हणून मग ई लिहू शकतात. याला ई नाव देऊ शकतात. मग त्या संख्या लिहिल्या 12 12 भागिले 20 भाग जाऊ शकतो. कशाने जाईल भाग 4 आणि 4 4 त्रिक 12 4 पंचे 20 3/5. त्याचं विषम संख्या मग राहिलेले विषम आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 संख्या आहेत विषम. किती 8. म्हणून मग काय 8/20 परत 4 ने भाग जाऊ शकतो. 4 2 8 4 पंचे 20 2/5 त्याचं उत्तर येऊ शकतं. याची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलू 16 नंबरचा.
16 नंबरचा प्रश्न आहे. एका भाषेच्या पृष्ठभागावर 0 1 2 3 4 5 भाषा आहे हे लक्षात घ्या. भाषाच्या पृष्ठभागावर 0 1 2 3 4 5 हे अंक लिहिले आहेत. या संख्या आहेत. या संख्या आहेत. तर हा भाषा असा दोनदा एकला. तर पुढील घटनांची संभाव्यता काय. आतापर्यंत आपण भाषाचं पाहिलं होतं. भाषावरचे अंक 1 2 3 4 5 6 पण इथं वेगळंच 1 2 3 4 5 6 च्या ऐवजी 0 1 2 3 4 5 याचे आपल्याला मग गट करायचे. दोन भाषांचं दोनदा पेटला म्हणजे दोन भाषांचा विचार करायचा आहे. 36 घटक जे येतात पण ते 36 घटक 1 1 1 2 1 3 1 4 1 5 असं न घेता आता शून्याचा वापर आपल्याला करावा लागेल. 2 अंकी संख्यांच्या वेळेस विचारला तसं दिसतंय पण प्रत्यक्षात हे 2 अंकी संख्यांचं नाही. ही काळजी घ्या. गडबडीत नाही तर 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत असं वाटेल. तसं नाही आहे. भाषा दिला आणि भाषावरचे हे अंक आहेत. तर मग ते कसे तयार करता येतील. यस बरोबर मग 0 0 जोडे तयार करायचे आहेत. 0 1 0 2 0 3 0 4 0 5 जसं आपण एकाचं करायचो. नंतर 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 तसंच 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 नंतर 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 नंतर 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 नंतर 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5. ठीक आहे. एकूण जर मोजल्या तुम्ही तर किती संख्या येते 36 आहे. तरी सुद्धा 36 येणार आहे. जसं 1 ते 6 अंकांचं घेतो या भाषावरची 36. आता तिथं प्रश्न विचारला. एकच प्रश्न म्हटलेला आहे. मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता. गुणाकार 0 असणे. मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असणे. मग 0 असणारे काय. 0 केव्हा गुणाकार येतो. एक कुठली तरी संख्या 0 असली पाहिजे. मग पहिल्या वहीत जर पाहिली तर ह्या 6च्या 6 घटक 0 असणार आहे. आणि हे त्याच्यामध्ये पण 0 आहे म्हणजे यांचा गुणाकार 0 गुणिले 0 0 0 गुणिले 1 0 0 गुणिले 2 0 तसंच इथं पण 1 गुणिले 0 0 म्हणून हे सगळे संख्या त्याच्यामध्ये येणार आहेत. कोणकोणते येतील. बी बरोबर मग इकडे लिहितो. ठीक आहे. बी 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5 नंतर 1 0 2 0 3 0 4 0 आणि 5 0. अशा प्रकारे हे जर पाहिलं तर 6 आणि ह्या 5 11 संख्या एन बी 11 जोडे. एन बी बरोबर 11 मोजून पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणून मग बी बी आपण पाहू शकतो. तर बी नाही ए नाव आपण पहिलंच आहे म्हणून पी ए बरोबर एन ए छेद एन एस बरोबर 11 छेद 36 भाग नाही म्हणून पी ए बरोबर किती झालं 11 छेद 36. एकच प्रश्न त्याच्यामध्ये दिला आहे पण अजून प्रश्न विचारता येऊ शकतात जसं इतरांमध्ये विचारले जातात. दोन्ही भाषांवर समान अंक म्हणजे हे 6 0 0 1 1 2 2 3 3 4 4 5 5 नाही का.
फाशांवरील अंकांची बेरीज 10 असणे, मग 10 एकच ठिकाणी, 5 आणि 5 10, किंवा 10 पेक्षा कमी असणे तर मग एवढे आले, किंवा 9 पेक्षा कमी असणे असं विचारलं तर हे 3 पॉईंट जातील आणि इकडचे येऊ शकतात. फाशांवरील अंकांची बेरीज पूर्ण वर्ग संख्या असते. पूर्ण वर्ग म्हणजे काय, ज्याची बेरीज 4 आहे 9 आहे, एक तर बेरीज 1 आहे ते 1 4 9, ह्या बेरीज 12 तर काही येत नाही, 16 येणारच नाही, 12च नाही तर 16चा प्रश्नच येत नाही, म्हणून मग ते प्रश्न मी तुम्हाला देतोय. फाशांवरील अंकांची बेरीज 9 पेक्षा कमी असणे. नंतर दुसरा दिला आहे परत, फाशांवरील अंकांची बेरीज मूळ संख्या असणे, मूळ संख्या असणे, बेरीज मूळ संख्या असल्या पाहिजे. मग मूळ संख्या कोणती आहे, 2 3 5 7 9 नाही का. नंतर 11 म्हणजे मग 2 3 5 7 9 आणि 11 बेरीज असणाऱ्या जोड्या आपण इथून शोधायच्या. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, फाशांवरील अंकांची बेरीज पूर्ण वर्ग संख्या असणे. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्याची बेरीज 1 आहे, नंतर 4 आहे 9 आहे, बस 1 4 9 बेरीज असणारे शोधायचे. उदाहरणार्थ इथं 1 बेरीज आहे, नंतर इथं 4 बेरीज आहे, म्हणजे 1 हा 4 बेरीज, नंतर परत मग इथं ही 1 बेरीज आहे, नंतर इथं हे याची 4 बेरीज आहे. इथं जर पाहिलं तर 1 बेरीज आता काही येत नाही, 4 बेरीज असणारी इथं आहे, नंतर इथंही 4 बेरीज असणार, 9 बेरीज इथंही येत नाही, नंतर इथंही 4 बेरीज असणार, इथं 9 बेरीज असणार आहे आणि इथं 9 बेरीज असणार. अशा प्रकारे हे घटक ते पूर्ण वर्गमध्ये येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर 14, अंकांची बेरीज 3च्या पटीत असणे. 3च्या पटीत म्हणजे थोडक्यात 3चा पाडा, म्हणजे बेरीज 3 येऊ शकते, 6 येऊ शकते, 9 येऊ शकते आणि 12. मग 12 तर येणारच नाही, सगळ्यात मोठी बेरीजच आपली 10 आहे, म्हणजे 3 बेरीज असणारे, 6 बेरीज असणारे आणि 9 बेरीज असणाऱ्या सगळ्या जोडी शोधायच्या आहेत. 3 बेरीज असणारी ही आहे, नंतर परत 3 बेरीज असणारा इथं दिसतोय, इथं 6 बेरीज आहे, त्यानंतर इथं 3 बेरीज आहे, इथं 6 बेरीज आहे, इथं 3 बेरीज आहे, इथं 6 बेरीज आहे, नाही का. इथं परत आता इथं 6 बेरीज इथं दिसते, इथं 9 बेरीज आहे, इथं 7 बेरीज आहे, इथं 9 बेरीज आहे, हे सर्व त्याच्यामध्ये येतील. असे विविध प्रकारचे प्रश्न आपण याच्यात विचारू शकतो. दोन्ही भाषांवर समान चिन्ह किंवा समान संख्या, हे दोन्ही भाषांवर समान संख्या किंवा समान अंक असणे. मग समान अंकाचे इथे दिसत आहेत बघा, 0 0 1 1 2 2 3 3 4 4 5 5. याचा वापर करून याला वेगवेगळे नाव द्यायचे. हे आपण ए घटना झाली, याला बी, याला सी, याला डी, याला ई, याला एफ, वेगवेगळे नाव आपण आपल्या पद्धतीने देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे बोलतोय बघा. कृती दिली पहिली, तुमच्या वर्गाचा एकूण पट आपल्या वर्गाचा. आता आपण बालशाळेचा विचार किंवा तुमच्या जागेचा विचार करू. किती मुलं आहेत तुम्ही? एकूण थोडक्यात 9 विद्यार्थी आहेत, नाही का. आत्ता 10वीला 9 विद्यार्थी आहेत, म्हणून NS बरोबर किती? 9. वर्गातील चष्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. समजा तुमच्या याच्यात चष्मा वापरणारा सुनील तमंग आहे, नाही का, साहिल आहे, मग 2 विद्यार्थी, मग NA बरोबर 2. मग त्यानंतर पुढचं दिलंय, सर्व विद्यार्थ्यांतून चष्मा घालणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता. PA बरोबर, मग सूत्र टाकून लिहायचं, PA बरोबर NA भागिले NS. मग NA किती आहे वरती लिहिलंय तुम्ही, किती? 2, आणि NS किती आहे? 9, म्हणजे 2/9 हे त्याचं उत्तर. आणि नंतर दिलंय चष्मा न घालणाऱ्यांची, म्हणजे 9 मधून 2 गेले, चष्मा न घालणारे किती आहेत? मग 7. म्हणून मग तिथे लिहिणार तुम्ही 1 2 3 4 5 6 7, NB बरोबर 7, म्हणून PB बरोबर NB भागिले NS बरोबर 7 भागिले 9. भाग जात नाही. पहिली कृती तुम्ही सोडवायची.
त्यानंतर कृती क्रमांक 2, नमुना अवकाश स्वतः ठरवून खालील चौकटी भरा. नमुना अवकाश मग तुमची तेच संख्या घेऊ आपण, किती 9 विद्यार्थी आहेत तुम्ही, मग त्या ठिकाणी नमुना अवकाश जो दिला आहे तर तो यस मी तुमची संख्या घेतो 9 विद्यार्थी 1 2 3 4 5 6 7 8 9, किंवा तुमच्या बालाशागरमध्ये 40 विद्यार्थी आहेत किंवा 35 आहेत, मी 25 विद्यार्थी घेतो 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 संख्या घेतो. ठीक आहे, ही दुसरी कृती आहे, कृती 2 17 नंबरचा प्रश्न. मग एन एस किती झाला, एन एस बरोबर किती आला 25. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यात पुढे दिलेलं आहे घटना ए साठी अट समसंख्या मिळते. ए समसंख्या मिळणे, मग इथे समसंख्या कोणती आहेत बघा. घटना ए मध्ये आपण काय लिहू शकतो 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 आणि 24 अशा प्रकारे. म्हणून मग काय एन ए बरोबर किती 12 संख्या आहे, किती आहे 12. म्हणून पी ए काय येईल, म्हणून पी ए आपण काढू शकतो कशा प्रकारे बघा. पी बरोबर एन ए कृती दिली छेद एन एस बरोबर मग किती 12/25 नाही, म्हणून पी ए बरोबर 12/25. अशा प्रकारे याचं उत्तर कृतीमध्ये देऊ शकतो. याच्यावर अधिक प्रश्न काय विचारू शकतात, मग अजून प्रश्न मग आपण मी देतो तुम्हाला. विषम संख्या मिळणे, विषम संख्या मिळणे तसंच तिसरं पुन्हा तेच पूर्ण वर्ग संख्या मिळणे, चौथं मूळ संख्या मिळणे. ठीक आहे, या पद्धतीने सम विषम पूर्ण वर्ग तेच प्रश्न विचारले जातात. 5च्या पटीतील संख्या, 5च्या पटीतील संख्या मिळणे. याला बी नाव द्या, याला सी द्या, याला डी द्या, याला ई द्या. मग विषम संख्या मग काय ह्या सम आहेत, मग राहिलेल्या काही विषम आहेत. 13 संख्या त्यामध्ये विषम 1 3 5 7 9 11 अशा प्रकारे विषम संख्या आहेत. त्या लिहिली 13 येतील, मग 13/25 त्याचं उत्तर येईल, त्यालाही भाग जात नाही. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, मग एक पूर्ण वर्ग संख्या आहे 4 आहे 9 आहे, त्यानंतर 16 आहे, 16 नंतर 25 आहे, म्हणजेच काय 1 2 3 4 आणि 5 संख्या येतात. पूर्ण वर्ग काय 5 येतात या ठिकाणी, म्हणजे 5/25 5 1 5 5 5 25 त्याचं संभाव्यता. मूळ संख्या, मग मूळ संख्या कोणती आहे 2 सुद्धा मूळ संख्या 2 3 5 6 7 नंतर 11 13 नंतर 17 19 नंतर 23 या काय मूळ संख्या, त्या सर्व लिहिल्या मोजून त्याची सुद्धा संभाव्यता काढू शकतात. 5च्या पटीतील संख्या 5 10 15 20 25 इथे सुद्धा 5 संख्या आहेत. 5च्या पटीतील संख्या त्याची संभाव्यता आपल्याला काढता येऊ शकते. अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण आपलं संपलेलं आहे. याच्या पुढील तासाला आपण गणित भाग 2 याचा विचार करणार